मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे सेवेला बसू लागलाय। शहरातील अनेक सखल भागांप्रमाणेच काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या सध्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत। पावसाचा जोर असाच कायम राहिला आणि ट्रॅकवरील पाण्याची पातळी वाढली तर लोकल वाहतुकीवर आणखीन परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर ठाणे स्टेशनवरून आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, आपण पाहिलेलं होतं काल ठाणे स्टेशनवर डोंबिवली स्थानकावर मोठी गर्दी प्रवाशांची उसळलेली होती। आज ती स्थिती कायम आहे का? आणि त्यासोबतच तीनही रेल्वे मार्गावर, तीनही लोकल मार्गावर सध्या काय स्थिती आहे? पावसाचा जोर ठाणे आणि आसपासच्या परिसरामध्ये काल प्रचंड होता। अनेक ठिकाणी जवळपास 100 पेक्षा जास्त मिलीमीटर पाऊस झाला, पण लोकल ज्या आहेत त्या उसराने होत्या, पण त्या थांबल्या नाहीत। आज देखील आपण पाहताय सकाळपासून दृश्यमानता कमी आहे, कारण की पाऊस प्रचंड होतो आहे आणि या दृश्यमानता कमी असल्यामुळे अनेक लोकल, अनेक एक्सप्रेस ज्या आहेत त्या उशिराने आहेत। पण आज देखील लोकल वाहतूक आणि एक्सप्रेस वाहतूक ही सुरळीत आहे, धावते आहे, हे सगळ्यात नशिबाचं म्हणावं लागेल। जर आपण पश्चिम रेल्वेचा विचार केला तर त्या ठिकाणी प्रभादेवी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये थोड्या प्रमाणात पाणी साचलं होतं, पण त्याचा परिणाम हा लोकल सेवेवर झालेला नाहीये। जर पाऊस वाढला तर तो होऊ शकतो, पण आता देखील पश्चिम रेल्वेच्या ज्या लोकल आहेत त्या 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहेत। त्याच्याबरोबरच मध्य रेल्वेच्या ज्या मेन मार्गिकेवरच्या लोकल म्हणजे CSMT पासून कर्जत कसारापर्यंत कल्याणपर्यंत ज्या लोकल धावतात त्या लोकल दोन्ही बाजूने ज्या धावतात अप आणि डाऊन मार्गाने त्या देखील 15 ते 20 मिनिटं उशिराने आहेत। तर दुसरीकडे हार्बर मार्ग जो आहे त्यावर देखील पनवेल ते CSMT दरम्यान 10 ते 15 मिनिटं उशिराने लोकल सध्या सुरू आहे। काल ट्रान्स हार्बरचा मोठा प्रॉब्लेम होता, गाड्या उशिराने होत्या, त्यामुळे ठाणे स्थानकामध्ये खूप मोठी गर्दी होती। आज मात्र तो प्रॉब्लेम नसल्यामुळे त्या ठिकाणी देखील गर्दी नाहीये, लोकल या व्यवस्थित धावतात। खरं म्हणजे आजच्यासाठी कालच्यासाठी आपण मध्य रेल्वे किंवा पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाचं खरं म्हणजे कौतुक करायला हवं, कारण की काही ठिकाणी 180 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला तरी देखील लोकल या धावत होत्या, जरी उशिराने असल्या तरी त्यांनी सेवा जी आहे ती दिलेली आहे। त्यामुळे लोकल उशिराने आहेत आणि जे काही प्रयत्न केले गेले आहेत पाणी न साचण्याचे, मग दादर असेल, कुर्ला असेल, ह्या ठिकाणी नेहमी पाणी साचतं। काल प्रचंड पाऊस पडला तरी पाणी साचलं नाही, पण आज देखील प्रचंड पाऊस आहे, पुढचे 2 दिवस प्रचंड पाऊस आहे। त्यावेळी देखील रेल्वे प्रशासनाची या ठिकाणी खरं म्हणजे परीक्षा असेल की जितका मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तरी देखील पाणी न साचवू देणं, त्याचबरोबर तांत्रिक बिघाड न होऊ देणं, ही परीक्षा आज रेल्वे प्रशासनाची असणार आहे। नक्कीच रेल्वे प्रशासन या परीक्षेत खरंच पास होतं काय पाहणं महत्त्वाचं असेल। अक्षय, तुझ्याकडून या संदर्भात अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। तर मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे सेवेला बसू लागलाय। शहरातील अनेक सखल भागांप्रमाणेच काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या सध्या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत। पावसाचा जोर असाच कायम राहिला आणि ट्रॅकवरील पाण्याची पातळी वाढली तर लोकल वाहतुकीवर आणखी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे आता थेट पाण्याचा फटका हा आपल्याला रेल्वे ट्रॅकवरती पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी भरत असताना आता रेल्वे ट्रॅकवरती देखील पाणी भरायला आता सुरुवात झाली आहे। सध्या मी दादर स्टेशनच्या इकडे उभा आहे आणि आपण बघू शकतो कशा प्रकारे आता रेल्वे ट्रॅकवरती देखील पाणी भरायला सुरुवात झाली आहे। दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो या रेल्वे ट्रॅकवरती जे पाणी भरते त्यासाठी आता पंपिंग मशीनद्वारे हे पाणी संपूर्णपणे इकडून काढण्यात येत आहे। तर दुसऱ्या बाजूला आता रेल्वे सेवा आहे ती देखील पश्चिम रेल्वे असतील, मध्य रेल्वे असेल किंवा हार्बर रेल्वे असेल, ती 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे असं देखील सांगितलं जाते। त्यामुळे कुठेतरी आता चाकरमान्यांचे हाल व्हायला सुरुवात झाली आहे। तर दुसऱ्या बाजूला आता पाणी भरायला रेल्वे ट्रॅकवरती देखील सुरुवात झाली आहे। त्यामुळे जर असंच पाणी रेल्वे ट्रॅकवरती भरत राहिलं तर कुठेतरी याचा फटका थेट रेल्वे सेवेवरती होण्याची शक्यता सांगितली जाते। त्यामुळे आता काय ह्याच्यावरती महानगरपालिका असेल, रेल्वे प्रशासन असेल, काय ह्याच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न करतात हे बघणं महत्त्वाचं राहील। कॅमेरामन श्रीनिवाससह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई।